उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय तो महाराष्ट्र हितासाठी। त्यात अटी शर्थी कुठून आल्या? दोन्ही नेते जे भाऊ आहेत आणि महाराष्ट्र हितासाठी एकत्र येत आहेत, त्यात वादविवाद करणं योग्य नाही आणि महाराष्ट्राच्या हिताच्या फॉर्म्युल्यात भाजप बसत नाही, ही अट नाही तर लोकभावना आहे, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं। ठाकरे बंधू एकत्र येण्यानं एकनाथ शिंदेंचा संताप होणं साहजिकच आहे, मात्र फडणवीस त्यांचा संताप दाखवणार नाहीत, पण आतून त्यांच्या पोटात ढवळाढवळ सुरू असेल। भाजपचा आनंद किती खोटा आहे हे मला माहिती आहे, असा जोरदार टोला संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांना लगावला। कुठलंही कुटुंब एकत्र येत असेल तर त्याचा मला आनंदच आहे, कुटुंब एकत्र झालं त्याचा आनंदच साजरा करू, हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे आणि हीच आपली संस्कृती आहे, असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। ज्येष्ठ नेते शरद पवार पंढरपुरात एका लग्न समारंभामध्ये उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या नमोमिलन यावर बोलणं टाळलं। सर्वांपेक्षा महाराष्ट्र कसा मोठा हे राज ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला। युती कुणाबरोबर करायची हा त्यांचा प्रश्न असल्याचं वक्तव्य मंत्री उदय सामंतांनी केलं। एकाने साथ घातली, एकाने अट घातली, मात्र आता यात कट आहे का हे पाहावं लागेल, मात्र हा त्या दोघांचा प्रश्न आहे, त्यामुळे त्या दोघांनी ठरवावं, असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं। सगळीच कुटुंब एकत्र आली तर फार बरं होईल, आपलं आपलं राजकारण करत राहा, स्वतःच्या मन स्वास्थ्यासाठी राजकारणात चांगलं काम करता येईल, असं सूचक विधान छगन भुजबळ यांनी केलंय। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर मला आनंद होईल, ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चावर माजी मंत्री छगन भुजबळ यांनी ही भावना व्यक्त केली। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चानंतर आता दोन्ही पवारांनी एकत्र यावं ही देखील जनतेची भावना आहे, खासदार निलेश लंकेंनी हे वक्तव्य केलं। उद्धव ठाकरेंनी सकारात्मकता दाखवली, मात्र संजय राऊत हे घडू देणार नाहीत। संजय राऊत शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे एजंट आहेत, ते नारदाची औलाद असून त्यांनीच उद्धव ठाकरेंचं राजकारण संपवलं, तसंच ते आता राज ठाकरेंचंही राजकारण संपवण्याच्या मार्गावर आहेत, अशी घणाघाती टीका शहाजी बापू पाटलांनी केली। कुणी एकत्र येण्याचा फारसा फरक पडत नाही, यापूर्वी अनेकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आणि तेच लोक नंतर बाजूला गेले, असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावलाय। तर जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि तो अधिकाधिक दृढ होतोय, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। राज ठाकरेंच्या मातोश्रींनाही वाटतं दोन्ही ठाकरे एकत्र यावेत, असं वक्तव्य मनसे नेते प्रकाश महाजनांनी केलंय। तर दोघे भाऊ एकत्र आल्यास आमच्या सारख्यांना अडचणी होतील, असा मिश्किल टोलेबाजीही त्यांनी केली। ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात म्हणजेच पडवळ नगर परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो असलेले बॅनर्स झळकलेत। महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या, असं आवाहन या बॅनर्स मार्फत नागरिकांनी केलंय। सध्या सर्वत्रच चर्चा रंगलीय ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याची। त्याच अनुषंगानं गिरगावात ठिकठिकाणी रस्त्यांवर ठाकरे बंधू एकत्र येणार असे बॅनर्स लावण्यात आलेत। या बॅनरवर बाळासाहेबांसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचे फोटो लावण्यात आले। अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा रद्द झालाय, हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समीर भुजबळ यांनी दिली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 24 एप्रिलला सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी शिंदेंच्या उपस्थितीत भाजपचे स्थानिक नेते आणि पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करतील। अमरावतीत ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसलाय। ठाकरेंच्या शिवसेनेतील युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय। यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेही उपस्थित होते। पश्चिम विदर्भात पुढचा शिक्षक मतदारसंघाचा आमदार महायुतीचाच असणार। अमरावतीत शिक्षक मतदारसंघाच्या मेळाव्यात बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। चौंडीमध्ये जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। 29 एप्रिलला चौंडीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे।
या मंत्रिमंडळाच्या बैठकीत वारसा स्थळांच्या संवर्धनासाठी मोठे प्रस्ताव मांडले जाण्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। स्वतःच्या भाषेवर प्रेम करताना दुसऱ्या भाषांचा द्वेष करून आपण पुढे जाऊ शकत नाही। इतर भाषांचा द्वेष करणे म्हणजे स्वतःच्या मातृभाषेवर प्रेम करणे नाही। आपल्याला मातृभाषा प्रचंड आवडते, यात काही वावगे नाही, परंतु तुम्हाला विविध भाषा बोलता येणेही महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपण अधिक प्रगत बनतो, असं स्पष्ट मत राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं। एकनाथ खडसेंना मी नोटीस पाठवली आहे, त्यामुळे नोटीसीचं उत्तर त्यांना विचारा। मी नोटीस दिली आहे, त्यांनी उत्तर द्यावं, असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात जनता दरबार घेतलाय। नागपुरासह विदर्भातील सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांच्या निवारण करण्यासाठी जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलं। शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांवर आग्या मधमाशांनी हल्ला केलाय। उष्णतेमुळे मधमाशांचा स्वभाव आक्रमक झाल्याने त्यांनी हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। जखमी पर्यटकांना रुग्णालयात दाखल केले, मात्र 1.5 महिन्यात तिसऱ्यांदा हल्ला झाल्याने किल्ले शिवनेरीवर वन विभागाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। येवल्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। गोरक्षकांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता। हल्लेखोराला तातडीने अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। वाशिम शहरात मनसेने सरकार विरोधात आंदोलन केले। यावेळी मनसेचे कार्यकर्त्यांनी हिंदी सक्तीच्या GRची होळी करत सरकारचा निषेध करण्यात आला। पिंपरी चिंचवड पालिकेतर्फे राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाविरोधात अनेक पर्यावरण प्रेमींना मुळा नदी पात्रात उतरून आंदोलन केले। नदी पात्र बुजवून शेकडो झाडांची कत्तल केली असा आरोप पर्यावरण प्रेमी आंदोलकांनी केला। पुण्यातील नरे परिसरात पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटली आहे। आंबेगाव कात्रजला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। पालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय। नंदुरबार जिल्ह्याचा पारा 43 अंशांवर गेलाय, त्यामुळे विजेच्या मागणीतही वाढ झाली आहे। परिणामी वीज पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मर गरम होत असल्याने वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाणही वाढलंय। त्यामुळे ट्रान्सफॉर्मरला कूलर लावून थंड केलं जातंय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर सध्या शेतकरी नांगरणी आणि वखरणीला कामात व्यस्त आहेत। मात्र यंदा मशागतीच्या कामाचे दर वाढल्याने शेतीपूर्व तयारीसाठीही शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागणार आहे। माथेरानला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात। यावेळी पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरतात ती म्हणजे माथेरानची हँडमेड चप्पल। पिढ्यानपिढ्या चालू असलेल्या या व्यवसायात सातत्य ठेवल्याने पर्यटकांनी या चप्पलांना पसंती दिली। वाशिम जिल्ह्यातील शेलगाव राजगुरे येथील शेतकऱ्यानं 1 एकर क्षेत्रावर कोकण बहार डोली जातीची जांभळं बाग फुलवली। ही बाग आता चांगलीच बहरली आहे। या बागेतील जांभळांची मे महिन्यात पहिली तोडणी होणार असून शेतकऱ्याला यातून चांगल्या उत्पन्नाची प्रतीक्षा आहे। वाशिमच्या बाजार समितीमध्ये तुरीच्या दरात घसरण झाली आहे। 400 ते 700 रुपयांनी घसरण झाल्याने शेतकरी चिंतेत सापडला। सध्या तुरीला 6200 ते 7100 रुपये प्रति क्विंटल दर मिळतो। अहिल्यानगरमध्ये एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे। कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। चिपळूणच्या बाजारपेठ परिसरातील रस्त्यांवरील डांबर वाहनांना चिटकतोय, त्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। यावर तातडीने उपाय करण्याची मागणी वाहनधारकांनी केली। कोकणातील मासेमारी व्यवसाय संकटात सापडलाय। हे लक्षात घेत सरकारने मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी त्यांचा कृषीमध्ये समावेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्यात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं। या मॅरेथॉनमध्ये आरोग्य विभागातील कर्मचारी, वन विभागातील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी सहभाग घेतला।
सोलापुरातील अनेक भागात रात्री 12 पासून पहाटे 5 पर्यंत निम्म्या शहरातील बत्ती गुल झाल्याने शहर अंधारमय झालं होतं। विविध भागातील डीपी जळाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता। ऐन उन्हाळ्यात सोलापूरकरांना चांगल्याच उकाड्याचा सामना करावा लागतोय। महावितरणाच्या ढिसाळ कारभारामुळे सोलापूरकरांनी रोष व्यक्त केला। नवी मुंबईतील नेरूळच्या डीपीएस तलाव परिसरात फ्लेमिंगो संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं। यामुळे पर्यावरण प्रेमींनी रॅली काढत आनंद साजरा केला। चिपळूणमधील व्यापाऱ्यांना मनसेनं 3 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय। पुढील 3 दिवसात दुकानांवरील इंग्रजीतील पाट्या मराठीत बदलण्याच्या सूचना दिल्यात। गोंदियातील अदासी गावात महिलांनी बारबंदीसाठी विशेष ग्रामसभा गाजवली आहे। भर उन्हात गावातील 788 महिलांनी उपस्थिती नोंदवून बार बंद करण्यासाठी स्वाक्षरी केली। वर्ध्याच्या शिक्षण विभागात 2023 ते 2024च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील 391 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। डिसेंबर 2025 पर्यंत आणखी 116 कर्मचारी निवृत्त होत असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर पडण्याची शक्यता आहे। रत्नागिरीमध्ये उद्योग मंत्री उदय सामंतांनी क्रिकेट मैदानात जोरदार फटकेबाजी केली। उदय सामंत फॅन क्लब विरुद्ध रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्यात क्रिकेट सामना रंगलाय। एका हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना निर्दोष ठरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, हे दुर्दैव आहे। अहवालात अडकण्यापेक्षा जे सत्य आहे त्यावर फोकस करून दोषींना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली। महाराष्ट्रातील महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, महिला प्रवाशांना सुरक्षित वातावरण मिळावं यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्यामुळेच सरकारनं पिंक ई रिक्षा ही योजना घोषित केली। 1100 अर्ज आलेत, मात्र आम्ही 2000 ई रिक्षांचं वाटप करू, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महिलांना पिंक ई रिक्षा वाटप करण्यात आली। गरजू महिलांना शासनाकडून 20% अनुदान दिलं जाणार। त्याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या हस्ते 50 पिंक ई रिक्षाचं वाटप करण्यात आलं। इंदापूरमधील डॉक्टर प्रदीप दडस यांच्या क्लिनिकवर हल्ला करून तिघांनी डॉक्टर आणि त्यांच्या कंपाऊंडरला मारहाण केली। हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांनी या संदर्भात गुन्हा दाखल केला। अकोल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश शिंदे यांनी आत्महत्या केली आहे। विष प्राशन करून त्यांनी जीवन संपवलं। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असून या घटनेमुळे अकोला पोलीस दलातही खळबळ उडाली। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील चिंचपाडा वनक्षेत्र हद्दीत असलेल्या मौजे बोरवण येथील एका झोपडीत अवैधरित्या खैर लाकडाची तस्करी सुरू होती। याच प्रकरणी कारवाई करत वन विभागाने अवैधरित्या साठवून ठेवलेल्या 159 झाडांचे नमुने जप्त केलेत। राजगुरुनगर येथील अत्याचार करून हत्या करण्यात आलेल्या पीडित अल्पवयीन मुलीची दशक्रिया विधी पोलीस बंदोबस्तात पार पडली। यावेळी तातडीने न्याय मिळायलाच हवा आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली। पुण्यातील आंबेगाव परिसरात रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून एकाची हत्या करण्यात आली। जागेच्या वादातून शुभम चव्हाण या तरुणाची हत्या करण्यात आली। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केलंय। 2 आरोपी आणि त्यांचा अल्पवयीन मित्र या तिघांनी मिळून 40,000 जमवून हे पिस्तूल खरेदी केल्याचं उघड झालंय। वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीसाठी आलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसला। गॅस कटरच्या सहाय्याने प्रयत्न करत असताना गॅसचा स्फोट झाल्याने बँकेला भीषण आग लागली। या आगीत बँकेतील साहित्य जळून खाक झाली, मात्र यावेळी चोरट्यांनी पळ काढला। वाशिममध्ये पोलिसांनी एका ऑनलाईन सट्ट्यावर कारवाई केली। यावेळी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। दरम्यान त्याच्याकडून 1,36,000चा मुद्देमाल जप्त केलाय।